जितकी पण मिडल क्लास मुलं ज्यांच्यासमोर हा व्हिडिओ आला असेल ना, त्याने हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. आपण जे मिडल क्लास मुलं आहोत ना, आपल्याला सगळ्यात जास्त कन्फ्यूज करणारा एक प्रश्न आहे की मी स्टार्ट कुठून करू, मला ॲक्शन कशी घ्यायची ते समजत नाहीये. ठीक आहे. आणि आपल्याला काय वाटतं की कोणीतरी यावं, आपल्याला असा आयता रस्ता दाखवावा आणि मग आपण त्या रस्त्यावर चालावं. पण ही रियालिटी नाही आहे भावा, समजून घे गोष्ट. तुझा इथं हात पकडून आज तुला कोणी पुढे नेण्यासाठी इथं येणार नाही. ठीक आहे. हे कडू सत्य आहे. आणि एकतर तू आधीच 10 गोष्टींचं ओझं डोक्यावर घेऊन बसलायस. फॅमिली इश्यू, पैशाचं टेन्शन, मेंटल स्ट्रेस आणि वरून डोक्यात 100 विचार असतात तुझ्या. ना तुझा फ्युचर गोल क्लिअर आहे, ना तुला रस्ता दिसतोय. तुझ्या डोक्यात फक्त भयंकर गोंधळ चालू आहे. बरोबर ना? एक स्ट्रेट पॉईंट सांगतो भाई, नीट लक्ष देऊन ऐक. मला फॉलो कर. म्हणजे मला फॉलो करणं गरजेचं नाही, पण मी जो रूल सांगतोय ना तो नक्की फॉलो कर. ठीक आहे. दररोज दिवसातून 15 ते 20 मिनटं स्वतःला एक ॲब्सोल्यूट सायलेन्समध्ये ठेव. तुला समजलं का? एका कोपऱ्यात शांत बसून स्वतःच्या विचारांना ना क्लीन व्हायला वेळ दे. ठीक आहे. रोज 15 ते 20 मिनिट थोडं मेडिटेशन कर. आणि जेव्हा तू 3-4 आठवडे सतत हे करत राहशील ना, तेव्हा तुझ्या डोक्यातला ना अर्धा गोंधळ कमी व्हायला सुरुवात होईल. अर्धा गोंधळ. तुला स्वतःला आतून आयडियाज मिळतील. ठीक आहे. तुझ्या जी प्रश्नांची उत्तरं आहेत ना, तुला स्वतःलाच सापडतील 3-4 आठवड्यामध्ये. ठीक आहे. जेव्हा तुझी आन्सर तुला सापडतील ना, तिथेच तुला क्लॅरिटी मिळेल. आणि एकदा का क्लॅरिटी मिळाली का, नंतर काम असतं थेट ॲक्शन घ्यायचं. मी आता जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या ना, त्या सगळ्या होतील, पण एक महत्त्वाची अट आहे. एक महत्त्वाची अट आहे. ठीक आहे. की ते 4-5 लोक जे रोज तुझा वेळ आणि तुझी एनर्जी वेस्ट करतात ना भाई, त्यांच्यापासून लांब व्हावं लागेल. एवढीच एक अट आहे. तिची गर्दी आहे ना, त्या गर्दीतून बाहेर पडल्याशिवाय तुला तुझा रस्ता दिसणार नाही. दिसणारच नाही भाई. चॅलेंज देतो तुला, तू त्या गर्दीतून बाहेर पड आणि या गोष्टीचा शांत राहून विचार कर. ठीक आहे. भेटू परत.